नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चेतन राणे सर आपल्या सर्वांचे गणित गुरु या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजच्या आपल्या पहिल्या ट्रिक कडे म्हणजे बोडोमास कडे जाऊया। बोडोमासचा नियम गणितातील अचूकतेची गुरुकिल्ली एक सोपी पद्धत आहे आणि अचूक उत्तराची हमी सुद्धा ते आपल्याला देत असतं। जर तुम्ही तुमच्या समोर जर एक चित्र मी तयार केलेलं आहे, त्या चित्रात जर तुम्ही बघितलं असेल तर मी त्याचे नाव असं दिलेलं आहे, बोडोमासचा नियम म्हणजेच काय, गणिताचा एक हिरो असतो असं देखील म्हटलेलं आहे। आता जर तुम्ही पहिल्या चित्रामध्ये जर बघितलं असेल तर विद्यार्थी नंबरिंग मध्ये खूप गोंधळलेला आहे। त्या ठिकाणी ऍडिशन करायची का गुणाकार करायचा का त्या ठिकाणी भागाकार करायचा, मग या ठिकाणी त्याला विद्यार्थ्याला बोडोमास हा नियम काय हे त्याला माहिती नाही म्हणून तो गोंधळलेला आहे। परंतु आपण जर दुसऱ्या चित्राकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थिनीला असं वाटते हा बोडोमासचा नियम नसून एका रंगाचा नियम आहे। म्हणजे आजही आपण लाल रंगाची सुरुवात करायची आहे की हिरव्या रंगाने सुरुवात करायची आहे, त्या रंगाचा नियम तिला असं वाटतोय आणि त्यानुसार ती गणित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते, परंतु तेही चुकीचं आहे आणि त्यातही ती गोंधळलेली तुम्हाला दिसते। परंतु तिसऱ्या चित्रात जर बघितलं तर बोडोमास जो कॅप्टन आहे तो आलेला आहे आणि तो असं म्हणतोय की चिंता नका करू मी आलो आहे। काय म्हणतोय ते, चिंता नका करू मी आलो आहे, कारण की मी तुम्हाला गणिताचं अचूक उत्तराची हमी देणार आहे असं त्याला म्हणतोय। आणि त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर दोघं विद्यार्थी आनंदी दिसत आहेत, कारण त्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता आम्ही गणिताचे राजे झाले आहोत। कारण का, कारण त्यांना बोडोमास हा नियम त्यांना माहिती झालेला आहे, त्यांना त्या ठिकाणी वापरता येतोय आणि त्यांचं येणारा आन्सर जे आहे हे अचूक असं ते येत आहे, म्हणून त्यांना असं वाटतंय की आम्ही आता गणिताचे राजे आहेत, म्हणजेच काय, गणिताचे हिरो त्या ठिकाणी झाले। आता बोडोमास म्हणजे काय, तर गणितातील पदावली सोडवताना कोणती क्रिया आधी कराव्या याचा हा एक क्रम असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, बोडोमास असं म्हणतो। आता तो क्रम काय आहे ते बघूया। बी म्हणजे ब्रॅकेट, तो सर्वात आधी सॉल्व्ह केला जातो, सोडवला जातो। त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑ, गुणाकार आणि घातांक दर्शवण्यासाठी जे वापरले जाते। डी म्हणजे डिव्हिजन, कंसानंतर भागाकार करावा लागतो। एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, भागाकार झाल्यानंतर लगेच आपल्याला गुणाकार करावा लागतो। ए म्हणजे ऍडिशन, गुणाकारानंतर बेरीज करावी लागते। एस म्हणजे सबट्रॅक्शन, शेवटी वजाबाकी करून उत्तर आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं। हा एक बोडोमासचा पूर्णपणे क्रम त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे सर्वात आधी तुम्हाला ब्रॅकेट, त्याच्यानंतर गुणाकार किंवा घातांक दर्शवण्यासाठी जे वापरले जाते ते डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या क्रमाने तुम्हाला पदावली हे सॉल्वेशन करायचे। मराठीमध्ये त्याला कंचे भागू बेव असं देखील म्हटलं जातं। कंस चे भागाकार, गुणाकार आणि बेरीज आणि वजाबाकी। कंसाचे प्रकार आहेत रेखीय कंस, साधा कंस, महिरपी कंस आणि चौकटी कंस। सर्वात आधी रेखीय कंस हा सॉल्व्ह केला जातो। जर तुमच्या पदावलीमध्ये रेखीय कंस असेल तर सर्वात आधी त्याला सोडवायचे, त्यानंतर साधा कंस असेल तो सर्वात लहान कंस असं म्हटलं जातो। त्यानंतर आहे महिरपी कंस, म्हणजे चौकटी कंसाचा आत त्या ठिकाणी असतो, तो सॉल्वेशन करायचा आहे। आणि सर्वात शेवटी तुम्हाला तो सगळ्यात मोठा कंस असतो, तो म्हणजे चौकट कंस, स्क्वेअर ब्रॅकेट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणत असतो, ते तुम्हाला त्या ठिकाणी या क्रमाने तुम्हाला ब्रॅकेट त्या ठिकाणी कंस सॉल्वेशन करायचे। भागाकार आणि गुणाकार, पदावली कंस आणि चेक सोडवल्यानंतर डावीकडून उजवीकडे जाताना जो भागाकार आधी तो करावा लागतो। म्हणजेच काय, पदावलीमध्ये आपण ब्रॅकेट आणि चेक हे सॉल्व्ह केल्यानंतर
डावीकडून उजवीकडे जाताना जो सर्वात अगोदर भागाकार येईल तो आपल्याला सॉल्व्हेशन त्या ठिकाणी करायचा। गुणाकार मध्ये जर बघितलं तुम्ही, भागाकार केल्यानंतर गुणाकाराची क्रिया करावी लागते, जर भागाकार नसेल तर थेट गुणाकार त्या ठिकाणी करावा लागतो। त्यासाठी एक सोपं असं एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे, 10 + 8 डिवाइडेड बाय 2। आता बरोबरच्या नियमानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला सर्वात आधी डिव्हायडेशन त्या ठिकाणी करावे लागते, कारण की ब्रॅकेट आणि ऑफ हे दोघं या ठिकाणी नाही। त्यानंतर येणारा जे असेल ते डी असेल, अल्फाबेट म्हणजे डिव्हायडेशन त्या ठिकाणी असेल, म्हणजे आपल्याला सर्वात आधी 8 डिवाइडेड बाय 2 हे करावं लागणार आहे, आणि 8 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय असेल 4 त्या ठिकाणी असेल, आणि डी नंतर येणार ए म्हणजे ऍडिशन, आणि ऍडिशन त्या ठिकाणी आहे 10 + 4 म्हणजे आन्सर येणार आन्सर काय असेल अचूक 14 त्या ठिकाणी असतो। म्हणजे इथे आपण काय केलंय, सर्वात आधी बेरीज न करता आधी भागाकार केलेला आहे, त्यानंतर बेरीज केलेली आहे, म्हणून त्याचा येणार आन्सर 14 आहे। तर मला एक प्रश्न पडला, जर मी या ठिकाणी भागाकार न करता जर बेरीज केली असती येणारा आन्सर काय आलं असतं? बरोबर, काय त्या ठिकाणी 9 हे आन्सर आलेलं असतं, पण ते 9 आन्सर येणार आन्सर हे काय चुकीचं आन्सर आहे, कारण या ठिकाणी बोडोमासचा नियमाचा वापर केलेला नाही। नंतर आपण अजून एक दुसरं एक्झाम्पल बघूया, ते आहे ब्रॅकेटचे एक्झाम्पल। आता तुम्हाला मी ब्रॅकेटचे प्रकार त्या ठिकाणी सांगितले होते, आणि त्याचबरोबर सर्वात आधी कोणता ब्रॅकेट त्या ठिकाणी सॉल्व्हेशन करायचं तेही तुम्हाला क्रमाने त्या ठिकाणी सांगितलेले होते। मग त्यामध्ये जर तुम्ही बघितलं एक्झाम्पल मध्ये तर या ठिकाणी भरपूर असे ब्रॅकेट त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, एक स्क्वेअर ब्रॅकेट, चौकट ब्रॅकेट त्या ठिकाणी दिसते, महारपी ब्रॅकेट त्या ठिकाणी दिसते, त्याच्यानंतर सिंपल असं एक ब्रॅकेट त्या ठिकाणी तुम्हाला दिसते। मग आता त्या प्रकारानुसार ब्रॅकेटच्या प्रकारानुसार आपल्या सर्वात सर्वात मधली जी ब्रॅकेट आहे ती म्हणजे साधी ब्रॅकेट 6 डिवाइडेड बाय 2 ही ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्हेशन करायची आहे, आणि 6 आणि 2 या दोघांचं जर डिव्हायडेशन आपण केलं तर येणारे आन्सर काय येतं 3 त्या ठिकाणी असतं। म्हणजे एकाने 20 मायनस महारपी ब्रॅकेट मध्ये 5 + 3 त्या ठिकाणी येते। त्यानंतर आहे महारपिक ब्रॅकेट कस, या ठिकाणी जर आपण बघितलं एकाने 5 + 3 ही ब्रॅकेट त्या ठिकाणी आलेली आहे, आणि जर 5 + 3 आन्सर केलं तर एकाने 8 त्या ठिकाणी येते, आणि त्याच्यानंतर आहे 20 - 8 म्हणजे सबट्रॅक्शन स्क्वेअर ब्रॅकेट। मग या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट जर आपण त्या ठिकाणी सॉल्व्हेशन केले म्हणजे चौकटी कंस सॉल्व्हेशन केलं तर 20 मधून जर 8 मायनस केलं येणारा आन्सर काय असेल तुमचं 12 असेल, आणि 12 हे आन्सर तुमचं कसं असेल अचूक त्या ठिकाणी असेल। म्हणजे तुम्हाला ब्रॅकेट सुद्धा लक्षात ठेवायचे, आधी कोणती ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व्हेशन करायचे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे। आता या ठिकाणी जर मी बोडोमासचा नियम नाही वापरला तर काय होणार, त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे 5 + 2 × 3। बघा एकाने मी सर्वात आधी जर नियम वापरला, बोडोमासचा नियम वापरला, मला माहिती आहे आधी मल्टिप्लिकेशन येतं त्यानंतर ऍडिशन। म्हणजे मी त्या ठिकाणी जर आधी मल्टिप्लिकेशन केले तर 2 × 3 म्हणजे काय येणार 6 त्या ठिकाणी आन्सर येणार आहे, बरोबर, आणि त्यानंतर मी जर ऍडिशन केलं 5 मध्ये 6 जर ऍड केलं येणारा आन्सर हे 11 त्या ठिकाणी येणार। परंतु या ठिकाणी जर मला बोडोमासचा नियम माहिती नसेल आणि मी जर सरळ ऍडिशन त्या ठिकाणी केली म्हणजे 5 + 2 जर या ठिकाणी केलं तर 7, आणि त्यानंतर मल्टिप्लाय बाय जर 3 केलं तर येणारा आन्सर 21। पण ते जे आन्सर 21 आन्सर आहे हे चुकीचे आन्सर होऊ शकतं, कारण या ठिकाणी मी बोडोमासचा नियम त्या ठिकाणी वापरलेला नाही। म्हणजे याचं जे अचूक असं उत्तर आहे ते काय असू शकतं 11 त्या ठिकाणी असू शकतं, कारण या ठिकाणी मी काय यूज केलेला आहे बोडोमासचा नियम त्या ठिकाणी वापरलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय समजतं, जर आपण योग्य असं क्रम न पाळल्यास गणिताचे उत्तर पूर्णपणे चुकते। म्हणजे यातील काही महत्त्वाचे टिप्स त्या ठिकाणी नेहमी डावीकडून उजवीकडे म्हणजे गुणाकार आणि भागाकार एका वेळी असल्यास डावीकडून उजवीकडे क्रमाने सोडवावे। आलं लक्षात तुमचं? काय जर एका पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार एकाच वेळी जर आलेल्या असतील तर काय करायचंय
नेहमी डावीकडून बाजूकडे उजवीकडे त्या ठिकाणी जायचंय आणि क्रमाने ते आपल्याला सॉल्व्ह करायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, सेकंडला कंसाचे निरीक्षण त्या ठिकाणी करायचंय. म्हणजे काय, सर्वात आतला कंस आधी सोडवायचा, नंतर मग आपण बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी जायचंय. सराव. गणितामध्ये जर तुम्हाला गणिताचे हिरो बनायचे असेल, गणिताचे राजे बनायचे असेल, तर त्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त गणिताचा सराव करणे, जास्तीत जास्त उदाहरण एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्हेशन करणे जर केले तर गणिताचे राजे होण्यास तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. चिन्हांची काळजी घेणे. आपल्या बोर्ड मध्ये जे चिन्ह ठिकाणी आले आहेत, ब्रॅकेट, ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, यांच्याकडे काळजीपूर्वक बघून दुर्लक्ष न करता जर तुम्ही त्या पदावल्या त्या ठिकाणी सॉल्व्हेशन केलं तर येणारा आन्सर तुमचं अचूक असू शकतं. त्यावर असा निष्कर्ष असा निघत आहे, बरोबर हा केवळ एक नियम नसून गणिताचा पाया आहे आणि याचा वापर केल्याने गुंतागुंतीची उदाहरणे सहज सुटू शकतात. म्हणजे शालेय परीक्षेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेत अचूक उत्तर मिळवण्यासाठी बोडोमासचा सराव हा अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे. धन्यवाद. आपल्या चॅनलला गणित गुरु या चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.